महाराष्ट्र शासनाच्या वतीने 100 दिवसाची कार्यालय सुधारणाबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली होती, ज्यामध्ये 3 विभागीय स्तरांवर विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये 12,500 शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता। मोहिमेअंतर्गत नागपूर विभागातून उपजिल्हा रुग्णालय गटातून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला। गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल शेंडे यांनी प्रशस्तीपत्र स्वीकारलं। यावेळी डॉक्टर संजय भगत, डॉक्टर अविनाश शेंडे, डॉक्टर आशिष बनसोडे, संगीता बनसोडे, परिसेविका कुंदा हरिणखेडे, परिसेविका धनिका नंदेश्वर, परिसेविका कमलेश शुक्ला, अनमोल लोखंडे उपस्थित होते। तर शरद देशमुख, औषध निर्माण अधिकारी यांचे विशेष योगदान लाभलं असल्याचं सांगण्यात येतं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडके। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।